धाराशिवच्या राजकारणातून तानाजी सावंतांना राणा जगजितसिंह पाटील हे मुळासकट संपवणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. हा प्रश्न निर्माण होण्यामागे जिल्हा परिषद निवडणुकीनंतरचं महाभारत कारणीभूत आहे. वरकरणी पाहता धाराशिव जिल्हा परिषदेत महायुतीचा विजय झालेला दिसतोय, पण आतल्या गोटात शहाचं राजकारण सुरू आहे. धाराशिवच्या राजकारणातील दोन दिग्गज भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचलाय. राणा पाटलांनी सावंतांना जिल्ह्याच्या राजकारणातून कसं चेकमेट देण्याची तयारी केली आहे, यात जिल्हा परिषदेचा निकाल कसा हत्यार बनलाय आणि राणा पाटलांची ही खेळी उधळून लावण्यासाठी तानाजी सावंत यांनी कोणती मोठी प्रतिचाल खेळली आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. सगळ्यात आधी आपण धाराशिव जिल्हा परिषदेच्या निकालावर एक नजर टाकूया. एकूण 55 सदस्य संख्या असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 28 या मॅजिक फिगरची गरज आहे. या निवडणुकीत महायुतीने 40 जागांवर विजय मिळवून एक निर्भय यश संपादन केलंय. भाजप 19 जागा, सगळ्यात मोठा पक्ष आहे. शिंदे गट 15 जागा, उद्धव ठाकरे गट 7 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 6 जागा, काँग्रेस 3 जागा, समाजवादी पक्ष 1 जागा आणि अपक्ष आणि इतर 4 जागा. आकडेवारी पाहता महायुती सहज सत्ता स्थापन करेल असं वाटतं, पण खरी मेक इथेच आहे. महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने आता आपली चाल खेळायला सुरुवात केली आहे. झडपी निकालानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरू आहेत. ही सगळी रणनीती भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिंदे सेनेचे नेते तानाजी सावंत यांना बाजूला सारून स्वतःच्या हातात घेतली. यालाच आपण भाजपचा प्लॅन बी म्हणू शकतो. या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी परांडा, वाशी आणि भूम या आपल्या बालेकिल्ल्यात स्वतंत्र चूल मांडली होती. त्यांनी तिथे आपले 8 उमेदवार निवडून आणले. भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर त्यासाठी शिंदे सेनेचं पाठबळ हवं, त्याशिवाय राणा पाटील काहीच करू शकत नाहीत असा सावंतांचा समज होता. पण राणा पाटलांनी सावंतांचा हा डाव आधीच ओळखून फिल्डिंग लावली होती. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू असतानाच भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी तानाजी सावंतांवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. त्यांच्यामध्ये सावंतांनी लोकसभेला ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना मदत केली आणि त्याचीच परतफेड म्हणून जिल्हा परिषदेत ठाकरे गट आणि काँग्रेसने सावंतांच्या उमेदवारांना मदत केली. भूम, परांडा पठ्ठ्या जिथे लोकसभेला ओमराजेंना 1.5 लाख मते होती, तिथे जिल्हा परिषद त्यांच्या उमेदवारांना फक्त 15,000 मतं मिळाली. याचाच अर्थ सावंतांनी महायुतीसोबत गद्दारी करून मॅच फिक्सिंग केल्याचा भाजपचा आरोप आहे. आता राणा पाटलांचं गणित समजून घेऊ. सत्ता स्थापनेसाठी 28 सदस्यांची गरज आहे. भाजपकडे स्वतःचे 19 सदस्य आहेत. अजित पवार गटाचे 6 सदस्य आहेत. 19 अधिक 6 25 सदस्य. आता गरज आहे फक्त 3 सदस्यांची. शिंदे गटातील सावंतांचे 8 सदस्य वगळता उरलेले 7 सदस्य हे मूळचे भाजप विचारांचे किंवा सावंतांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले आहेत. या रणनीतीत राणा पाटलांना सर्वात मोठं यश कुठं मिळालं तर ते सावंतांच्या घरातच. तानाजी सावंतांचे सख्खे पुतणे आणि बंडखोर म्हणून निवडून आलेले धनंजय सावंत यांनी उघडपणे भाजपला आणि राणा पाटलांच्या नेतृत्वाला पाठिंबा जाहीर केला. घरचाच माणूस भाजपला मिळाल्याने तानाजी सावंतांच्या अडचणीत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच तानाजी सावंतांच्या 8 निष्ठावंत सदस्यांना सत्तेबाहेर ठेवून त्यांना विरोधात बसून भाजप आपला जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसवण्याच्या तयारीत आहे. अजित पिंगळे यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखपदी झालेली निवड ही सुद्धा याच रणनीतीचा भाग आहे. पिंगळे हे राणा पाटलांच्या जवळचे मानले जातात आणि ते सावंतांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठीच मैदानात उतरल्याची चर्चा आहे. राणा पाटलांनी एवढी मोठी नाकेबंदी केलेली असतानाही तानाजी सावंत शांत बसतील हे शक्यच नाही. त्यांनी आपली प्रतिचाल खेळायला सुरुवात केली आहे. राणा पाटील स्थानिक पातळीवर सदस्यांची जुळवाजुळव करत असतानाच तानाजी सावंतांनी थेट मुंबई गाठली. स्थानिक पत्रकारांच्या मते स्थानिक पातळीवर राणा पाटील दडपशाही करत आहेत आणि महायुतीचा धर्म पाळत नाहीत अशी तक्रार वरिष्ठांकडे करायची सावंतांची रणनीती आहे. आम्हाला सन्मानाने सत्तेत वाटा मिळाला नाही तर त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसतील असा गर्भित इशाराही सावंतांच्या गटाकडून दिला जातोय. आपले उरलेले 8 सदस्य फुटून येत यासाठी सावंतांनी त्यांना अज्ञातस्थळी हलवल्याचंही समजतं. तसंच ठाकरे सेनेसोबत पडद्याआड बोलणी सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे. धाराशिवमध्ये आता फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची लढाई उरलेली नाही, तर ही लढाई राणा पाटील विरुद्ध तानाजी सावंत या वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झाली. खुद्द पुतण्याने दिलेला धक्का, शिवसेनेतील गटबाजी आणि राणा पाटलांची आक्रमक रणनीती पाहता सावंत बॅकफुटवर आहेत. पण ऐनवेळी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येऊन काही वेगळी जुळवाजुळव केल्यास मोठी उलथापालथ होऊ शकते. सध्या तरी धाराशिवच्या राजकारणात काटा कोणाचा निघणार आणि गुलाल कोण उधळणार याची स्क्रिप्ट राणा पाटलांनी जवळपास लिहून पूर्ण केली असंच चित्र आहे. सावंत हे जिल्ह्यातला लीडर होण्याच्या तयारीत असतानाच
राणा पाटलांनी त्यांना बेदखल करण्याची ही रणनीती यशस्वी होताना दिसते. शिंदे सेनेतल्या या गटबाजीने संपूर्ण पक्षच बेदखल होतोय. 6 सदस्य असलेल्या अजित पवार गटाला झडपी उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. 15 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिंदे गटाला मात्र सत्तेत वाटा मिळताना दिसत नाही. आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि धाराशिवच्या राजकारणात पुढे काय होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राणा पाटील जिंकणार की सावंत बाजी पलटवणार? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडक्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.